शेतकरी बांधवांनो नमस्कार. कृषी दर्शन फोन इन लाईव्ह या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत आहे. मंडळी, आपल्या पृथ्वीची उत्पत्ती ही सुमारे 350 कोटी वर्षांपूर्वी झाली आणि जेव्हा पृथ्वी निर्माण झाली तेव्हा ती सुरुवातीला वायुरूप अवस्थेमध्ये होती. कालांतराने या पृथ्वीचे रूपांतर हे द्रवरूप अवस्था आणि त्यानंतर घनरूप अवस्थेमध्ये झालं. हजारो वर्षांच्या उत्क्रांतीनंतर या पृथ्वीवरती अनेक पशु पक्षी, वनस्पती, पर्वते, नद्या नाल्या यांचा उगम झाला. मंडळी, या सर्वांमध्ये ज्या प्राण्याला बुद्धिमत्तेचं वरदान लाभलंय तो म्हणजे मानव प्राणी. स्वतःच्या विकासाच्या संकल्पना रुजवताना या मानवाने असंख्य अशा नैसर्गिक संसाधनांचा वापर केला, अविचारी पद्धतीने वृक्षतोड केली आणि याचाच परिणाम मंडळी आज आपल्याला जाणवतोय. आपण या परिणामांना सामोरे जातोय. अतिवृष्टी, गारपीट, दुष्काळ अशा अनेक समस्या आपण यांना सामोरे जात आहोत. मंडळी, या पृथ्वीचं संवर्धन जर आपण वेळीच नाही केलं तर येणारा काळ हा आपल्यासाठी आव्हानात्मक असेल. आज 22 एप्रिल 2021 जागतिक वसुंधरा दिन. या जागतिक वसुंधराच्या निमित्तानेच आज आपण एका महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत. आजचा आपला विषय काय आहे मंडळी ते पाहूयात. आजचा आपला विषय आहे वसुंधरेचे संवर्धन मानवाच्या अस्तित्वासाठी. आणि या विषयावरती मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या समवेत स्टुडिओमध्ये आहेत श्री रंगनाथ नाईकडे सर. सर नमस्कार, आपलं या कार्यक्रमात स्वागत. नमस्कार मंडळी, मला नाईकडे सरांची ओळख आपल्याला करून द्यायला आवडेल. भारतीय वनसेवेमध्ये ते अधिकारी या पदावरती कार्यरत असून सामाजिक वनीकरण पुणे या ठिकाणी ते वनसंरक्षक म्हणून सध्या कार्यरत आहेत. सरांनी पर्यावरणाविषयीच्या अनेक कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवलेला आहे आणि अनेक युवक युवतींना त्यांनी पर्यावरण रक्षणाचं महत्त्व पटवून देऊन त्यांना प्रेरित केलं आहे. तर आपण चर्चेला सुरुवात करूया मंडळी. तुम्ही या फोन इन लाईव्ह चर्चेमध्ये आपला सहभाग नोंदवू शकता, आपल्या मनातील प्रश्न विचारू शकता. त्यासाठी आमचे फोन क्रमांक आपण लिहून घ्यावेत. आमचे फोन क्रमांक आहेत 022 2490 8050 आणि 022 2498 8050. आमचे फोन क्रमांक मी पुन्हा एकदा सांगतोय मंडळी, 022 2490 8050 आणि 022 2498 8050. मुंबई बाहेरील प्रेक्षकांनी 022 हा STD कोड क्रमांक फिरवायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं मंडळी, जेव्हा तुम्ही प्रश्न विचाराल तेव्हा तो नेमका विषयाला अनुसरून विचारा, स्पष्ट विचारा आणि आपल्या दूरदर्शन संचाचा आवाज कमी ठेवा. चर्चेला सुरुवात करूया. सर, आज जागतिक वसुंधरा दिन. या निमित्ताने या जागतिक वसुंधरा दिनाची पार्श्वभूमी तुम्ही आम्हाला काय सांगाल? नाही, प्रथमतः दूरदर्शनच्या सर्व दर्शकांना मी आजच्या जागतिक वसुंधरा दिनाच्या मनापासून सदिच्छा देतो. गेले 50 वर्ष आपण हा दिवस साजरा करत आहोत. पण मला सांगायला अतिशय आज थोडं दुःख होत आहे का गेल्या 50 वर्षामध्ये आजचा जो वसुंधरा दिवस आपण साजरा करत आहोत तो अतिशय काय म्हणतो आपण त्याला अशी दुःखद जगावर जी शोककळा पसरलेली आहे त्या दुःखद वातावरणामध्ये आपण हा आजचा दिवस साजरा करत आहोत. 1969ला बऱ्याच वेळा आपण जीवनामध्ये म्हणत असतो का काही वेळेस काय होतं, आपल्यावर एखादी कॅलॅमिटी येते, म्हणजे जसं एखादं संकट येतं आणि त्या संकटातून बोध घेऊन आपल्या जीवनाला एक वेगळी कलाटणी मिळते. तद्वत झालेलं आहे. ह्या विषयाची पार्श्वभूमी सांगताना का 1969ला ज्यावेळेस कॅलिफोर्नियामध्ये मोठी तेलगळती झाली, प्रचंड मोठ्या प्रमाणावर ऊर्जा आणि वायूचं प्रदूषण झालं आणि मग काय झालं त्यामध्ये विशेषतः का हा जो विषय आहे हा अमेरिकेमध्ये उचलून धरण्यात आला. अच्छा. आणि हा उचलून धरण्यामध्ये मग त्यावेळेस गेलार्ड नेल्सन, डॅनिश हेज, मॅकॅनॉल हे असे त्रिसूत्रीन अनेक लोक त्यामध्ये सहभागी झाले. बरं. आणि मग 1970ला त्यांनी काय केलं विशेषतः यांनी का तो हा विषय जो आहे हा विषय मग त्यावेळचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जे होते केनेडी त्यांच्याकडे मांडला. बरं. आणि मग विशेषतः कसं असतं जीवनामध्ये किंवा यशामध्ये एकदा का एखाद्या गोष्टीला राज्याश्रय मिळाला का मग त्याचं यश आणखीन सोपं जातं. मग अमेरिकेच्या सिनेटवरती हा विषय पहिल्यांदा, पर्यावरण हा विषय पहिल्यांदा आला. जसं आपल्याकडे सूची असते तशी तिथे सिनेटची सूची तयार केली जाते आणि त्या सूचीमध्ये हा पर्यावरण हा विषय पहिल्यांदा 1970 साली आला. आणि मग 22 एप्रिल 1970 पासून मग हा पहिल्यांदा हा विषय अमेरिकेमध्ये मग तो साजरा केला.
तिथून पुढे त्यावेळेस सुरुवातीला कमी देश त्यामध्ये सहभागी होते, पण आज जवळपास आज मितीस 194 देश त्यामध्ये सहभागी आहेत. हो. कारण काय, पर्यावरण किंवा एकंदरीतच जीवनमान जे आहे हा प्रत्येक नागरिकाचा त्याच्याशी जीवनाशी हा निगडीत घटक आहे. आजचा जो जागतिक वसुंधरा दिवस आहे, आजची जी आपण दूरदर्शनला मी मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी या विषयाची अचूकपणे निवड केलेली आहे. तुम्ही जो मगाशी विषय वाचला का वसुंधरेचं संवर्धन मानवाच्या अस्तित्वासाठी. हो. आता पहा, हे शब्द जर आपण प्रत्येक शब्दाची जर वेगळी फोड केली, वसुंधरा, तिचं संवर्धन, नंतर मानवाचं अस्तित्व, याची त्रिसूत्री जर पाहिली आपण, तर आजच्या दिवसाचं महत्त्व फक्त समाजातील काही घटकांना नाही तर प्रत्येक प्राणी मात्राला त्याचं महत्त्व आहे. मग वसुंधरा म्हणजे काय, आपली पृथ्वी ज्याला आपण माता म्हणतो, की ज्या पृथ्वीचे आपण सर्व लेकरे आहोत असं म्हणतो, ह्या मातेचं मग संवर्धन आणि मग त्याचं मानवाचं अस्तित्व कसं अवलंबून आहे. अच्छा. जसं आपण म्हणतो का एखादं घरच जर बुडालं तर त्या घरामध्ये अस्तित्वात असलेले किंवा ज्या राहत असलेले कुटुंबातले सर्वच घटक नामशेष होतात. तसं आजच्या दिवसाच्या प्रकर्षाने आठवण होते का, जर पृथ्वीवरलं जर तुम्हाला स्वतः जिवंत राहायचं असेल, पृथ्वीला संरक्षित ठेवल्याशिवाय मानवाचं अस्तित्व, आज कोविडमुळे पाहिलं असेल आपण, पर्यावरणाला फार मोठा धोका निर्माण झालेला आहे आणि मानवाचं अस्तित्वच धोक्यात आलेलं आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व जे आहे 1970 साली जेवढं होतं त्याच्यापेक्षा शतपटीनं आज वाढलेलं आहे. विशेषतः आजच्या दिवसाचं स्मरण करून आजचा हा जो कार्यक्रम आहे, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने प्रत्येक दर्शकाने, प्रत्येक नागरिकाने स्वतःच्या मनाला एक खुणगाठ बांधली पाहिजे की आजपासून मी एक वेगळी प्रतिज्ञा करेल, असे आगळं वेगळं ह्या दिवसाचं महत्त्व आहे. नक्कीच सर, जसं आपण आता सांगितलं की 1970 पासून हा जागतिक वसुंधरा दिन साजरा होतोय. बरोबर. आणि यावर्षी एक या वसुंधरा दिनाची काही थीम आहे. अशी प्रत्येक वर्षी एक थीम असते, मध्यवर्ती कल्पना असते. तर 2021च्या मध्यवर्ती कल्पनेबद्दल आपण काय मार्गदर्शन कराल? नाही, आता कसं होतं, प्रत्येक वर्षी आपण अनेक दिवस वर्षभरात साजरे करत असतो. हा दिवस साजरा करण्यामध्ये मग आपली थीम ती युनो मार्फत जाहीर होते, ती एक प्रतिकात्मक असते. जसं आपण आता तुम्ही मला विचारलं की ह्या वर्षीची थीम, तशी आपण प्रत्येक वर्षी आता गेले 3-4 वर्षाचा जर आढावा घेतला आपण, आपल्याला माहिती असेल 2018ला आपलं प्लॅस्टिक मुक्तता, म्हणजे बीट प्लॅस्टिक किंवा प्लॅस्टिकपासून मुक्तता कशी होईल अशा प्रकारची मध्यवर्ती कल्पना युनोने आपल्याला दिली होती. 2019ला प्रोटेक्ट आवर स्पेशीज, म्हणजे प्राणी ज्या भूतलावरती जेवढ्या प्राणी किंवा वनस्पती ज्या स्पेशीज आहेत, त्या जाती आहेत, त्या जातींना संरक्षण कसं देता येईल अशा प्रकारची मध्यवर्ती कल्पना होती. 2020 जे आहे, 2020 मध्ये क्लायमेट ॲक्शन, म्हणजे जे वातावरणामध्ये बदल होतात त्याच्यासाठी तुम्ही काय उपाययोजना कराल किंवा त्याच्यामध्ये काय तुम्ही पुढे पाऊल टाकाल, वातावरणी बदलासाठी आपलं मानवतेचं पुढलं पाऊल, अशा प्रकारची थीम होती. या वर्षीची जी थीम आहे रिस्टोर आवर अर्थ, म्हणजे आपली भूतलावरची जी पृथ्वी माता जी आहे किंवा वसुंधरा जी आहे तिला पूर्वपदावर कसं आणता येईल, फार महत्त्वाची थीम आहे. म्हणजे हे निश्चित मध्यवर्ती कल्पना दिलेली आहे एक थीम म्हणून त्याच्याकडे न पाहता त्याच्याकडे एक अंतर्भूत होऊन पाहायला पाहिजे. बरोबर का, जसं आपण म्हणतो का आपल्या शरीरावरचे सर्व कपडे फाटलेले आहेत तर आपल्याला नवीन वस्त्र परिधान करणं अत्यंत आवश्यक आहे. मग रिस्टोर आवर अर्थ म्हणजे काय, आपली भूतलावरची जी भूमाता जी आहे, आपली आई जी आहे, तिच्यावरचे जे काही वस्त्र हरण झालेलं आहे म्हणा किंवा त्याचे बऱ्यापैकी आपण ओरबडून तिला जे काही शोषण केलेलं आहे तिला परत रिस्टोर पूर्वपदावर कसं आणता येईल, अशा प्रकारची ह्या वर्षीची थीम आहे. मग प्रत्येक वर्षाची थीम देण्यापाठीमागे ती संकटाची चाहूल तुम्हाला दिली जाते. जसं प्लॅस्टिकची चाहूल तुम्हाला दिली का प्लॅस्टिकपासून मुक्तता कशी होईल, का प्लॅस्टिकचं पाहिलं आपण अनेक दुष्परिणाम प्लॅस्टिकचे आहेत. मग आपला मुंबईमधला तो मोठा 26 जुलैचा किंवा त्याचा पाऊस पहा, 13 जूनची अतिवृष्टी पहा, अनेक गोष्टी पाहिल्या तर प्लॅस्टिकशी निगडीत आहेत. त्याचबरोबर मग आपण पुढे जर पाहिलं आपण क्लायमेट चेंज आहे. सर, आपल्याला एक फोन येतो या ठिकाणी, घ्या ना. विशाल पाटील आपल्याला प्रश्न विचारू इच्छित आहेत पुण्यावरून. विशालजी, आपला प्रश्न विचारा. विचारा. हॅलो. हा, विचारा. आवाज येतोय, प्रश्न विचारा. हो, माझा प्रश्न असा होता की आता या कोरोनाच्या याच्यामध्ये एवढे सगळे कोविडमुळे मृत्यू होतात आणि हे सगळेच आपण जे हिंदू संस्कृतीप्रमाणे असेल किंवा काय, याचं जे अंत्यविधी होतो आपल्याकडे, त्यासाठी एवढे झाडं वगैरे तोडली जातात, जंगलं तोडली जातात. यासाठी आपण आधुनिक टेक्नॉलॉजीचा का वापर करत नाही? इलेक्ट्रिक शवदाहिनी आपल्याकडे आहे, गॅसवरच्या शवदाहिनी आहे, यांचा वापर का नाही करत आपण? आणि हे एवढे सगळे झाडं आपण तोडतोय, त्याचं ऱ्हास का थांबवत नाही आपण?
नाही, मला प्रश्न समजला आपला. अतिशय चांगला प्रश्न आपण विचारला. बदलत्या काळामध्ये विशेषतः कसं असतं, आपल्याकडे बऱ्याच गोष्टी ह्या कस्टम प्रिव्हेल्स किंवा संस्कृतीप्रमाणे आपण करतो, बरोबर आहे. बदलत्या काळामध्ये बदल हे हळूहळू होतात. आता अलीकडे मोठ्या शहरांमध्ये आपण विद्युत वाहिनीचा बऱ्यापैकी वापर करतो. मग त्याच्यामध्ये अस्थि विसर्जन असेल, मग तुमचे अंत्यसंस्कार विधी असेल, प्रत्येक धार्मिक कारण आपण जी आपला जो देश चालतो, कल्याणकारी राज्य म्हणून आपण ज्याच्याकडे पाहतो, ते घटनेमध्ये दिलेल्या आपल्या ज्या दिशादर्शक सूचना असतील किंवा घटनेमधील कलमांनुसार चालतो. आपलं सर्वधर्मीय का सर्व धर्मांचा आदर राखून आपलं जे देश किंवा राज्य चालतं. आपण जो प्रश्न विचारला, हळूहळू आता बऱ्याच गोष्टींमध्ये बदल होतो. बदल ही गोष्ट जी आहे ना, एकदम कधी होत नाही, युटर्न कधी घेता येत नाही. बरोबर. हळूहळू समाजामध्ये आता पहा ना, बऱ्याच गोष्टी आपण पाहिल्या असेल का 100 वर्षापूर्वीच्या, 50 वर्षापूर्वीच्या आणि अलीकडच्या 21व्या शतकातल्या बऱ्याच गोष्टी आता बऱ्यापैकी आपण त्याच्यामध्ये जात आहोत. कारण आता कोविडमध्ये पाहिलं असेल तुम्ही, माणसामधलं अंतर वाढलं, धर्मामधलं अंतर वाढलं, कुटुंबामधलं अंतर वाढलं. याला का तरी परिस्थिती कारणीभूत होते. तर त्याला वेळ लागेल. हळूहळू त्या सुधारणावादी जशा गोष्टी असतात त्या हळूहळू, पण प्रत्येकाच्या धर्माच्या रूढी परंपरा जपूनच आपल्या देशाची जी चालू असते. त्यामध्ये आपण विचारलेल्या प्रश्नाबद्दल धन्यवाद. पण हा बदल हळूहळू संक्रमित होत असतो, असं एकदम कधी पूर्णपणे बदल होत नाही. हो सर, यापूर्वी आपण 2021ची जी मध्यवर्ती कल्पना आहे वसुंधरा दिनाची, बरोबर, त्याबद्दल आपण सांगत होता. हा 2019ची का? 2021 म्हणजे ह्याच वर्षीची संकल्पना असे का आपलं रिस्टोर आवर अर्थ. आता पहा, रिस्टोर आवर म्हणजे आपली भूमाता जी आहे किंवा धरती माता ज्याला आपण म्हणतो, आज वसुंधरा जे तुम्ही आता शब्द जो वापरला वैज्ञानिक दृष्टिकोनातून, पण साध्या आमच्या शेतकरी बांधवांच्या दृष्टिकोनातून, सर्वसामान्य नागरिकांच्या दृष्टिकोनातून पृथ्वी म्हणजे आपली माता. आपल्या संस्कृतीमध्ये आपल्याला शिकवलेलं आहे. ह्या पृथ्वी मातेचं रिस्टोर म्हणजे आपल्याला तिला पूर्वपदावर कसं आणता येईल, हा महत्वाची जी थीम आहे. त्याच्याविषयी मला तुम्हाला सांगायला अजून मला थोडा आनंद होईल का बाबा, ही फार प्रत्येकाची गोष्ट कशी आहे. रिस्टोर म्हणजे काय, प्रत्येक गोष्ट पूर्वी काय होती, त्याच्यानंतर तिचे कसं रूपांतर झालं, आता तिला पूर्वपदावर कसं आणता येईल, हा महत्वाचा प्रश्न आहे. त्याच्यामध्ये कसं आहे, पृथ्वी पूर्वी आपण म्हणतो दंडकारण्य होते, पृथ्वी आमची सुजलाम सुफलाम होती, मग आता गेली कुठे. मग पृथ्वी म्हणजे वसुंधरा म्हणजे काय, वसुंधरा म्हणजे फक्त मानव म्हणून नाही, तर अनेक त्यामध्ये घटक आहेत. मग त्यामध्ये अनेक खनिजे असतील, जल असेल, वायू असेल, सूर्यप्रकाश असेल, अनेक सजीव आणि निर्जीव घटकांची पृथ्वी बनलेली आहे. आता मानवाने काय केलेलं आहे, तसं तुम्ही मगाशी प्रस्तावाने सांगितलं का, मानवाला एक बुद्धिमत्तेचं वरदान मिळालेलं आहे. आणि या बुद्धिमत्तेच्या जोरावरती काय केलंय, त्या मानवाने त्या पृथ्वीवरची ओरबडून स्वतःच्या हव्यासापोटी त्याचा वापर केलेला आहे. महात्मा गांधींचं एक सुंदर वचन आहे. महात्मा गांधी नेहमी सांगायचे का, पृथ्वी म्हणा किंवा वसुंधरा म्हणा, ही तुमची म्हणजे भूक भागू शकते, तुमची हाव भागू शकत नाही. म्हणजे ग्रीड आणि नीड मध्ये महात्मा गांधीनं क्लिअर कट डिस्टिंक्शन किंवा त्याला फरक केलेला आहे का, तुमची ग्रीड नाही भागू शकत, तुमची नीड भागू शकते पृथ्वी. मग तुमची अन्नधान्याची असेल, पाण्याची असेल, सूर्यप्रकाशाची असेल, हवेची असेल, परंतु तुमची ही हव्यासापोटी ग्रीड नाही भागू शकत. याचं काय झालेलं आहे, आपण विशेषतः त्यामध्ये मग साधे उदाहरणं घ्या का, बाबा जमीन हा घटक घेतला, हा पृथ्वीचा एक घटक आहे. अनेक घटकांवर थोडं आपण विवेचन करू का, जमीन हा घटक घेतला. पूर्वी जमीन किती होती आणि पूर्वी लोकसंख्या किती होती, स्वातंत्र्याच्या वेळेस आपली लोकसंख्या किती होती, आता किती झाली. गेल्या 3 दशकामध्ये किंवा 4 दशकामध्ये ज्या झपाट्याने लोकसंख्या वाढली, नागरीकरण वाढलं, औद्योगिकरण वाढलं, त्याच्यामुळे खेड्याकडनं सर्व लोक हे शहरात स्थलांतरित झाले. आणि मग जमीन जी आहे ना, शहरामध्ये शहराच्या आजूबाजूला कमी पडू लागली. आणि कमी पडू लागल्यामुळे काय झालं, जमीन हळूहळू श्रिंक होत चालली. मग त्याच्यामध्ये धरणासाठी जमीन गेली, विजेसाठी, दळणवळणासाठी, रस्त्यांसाठी, शेतीसाठी जमीन, अनेक बिल्डिंग कन्स्ट्रक्शनसाठी जमीन, शहरामध्ये जमीन कमी. या ठिकाणी मी आपल्याला थांबवतोय. हेमंत दांडेकर नाशिकहून आपल्याशी संवाद साधतायत. हेमंत जी, आपला प्रश्न सलग विचारा. ओके, ठीक आहे, बोला. जुना माणूस आहे. अच्छा, हा, आपला प्रश्न विचारा. आपल्या टीव्ही संचाचा आवाज कमी ठेवा, बंद केला. हा, बोला. माझा प्रश्न आहे. हा, बोला. पहिला प्रश्न गिरीपुष्प या झाडाबद्दल आहे. बरोबर. गिरीपुष्पाचं झाडं माझ्या बांधावरती मी लावलेली आहेत, 5-6 वर्षाची झालेली आहेत. पण त्या झाडांवरती मी कधी पक्षी बसलेलं बघितलं नाही. बरोबर आहे. बरं. त्याच्या झाडावरती आलेल्या फुलावरती कधी मधमाशी आलेली बघितलं नाही. बरोबर आहे. तर हे झालं दुसरा प्रश्न, कार्बन क्रेडिट. हो, जर शेतकऱ्यांना जर कार्बन क्रेडिट डायरेक्ट मिळू लागलं तर ते आपल्या शेतामधल्या झाडांमधल्या काही जागांमध्ये झाडं लावू शकतील.
बरोबर एवढंच माझं सजेशन आहे. हा बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तुम्ही दोन्ही प्रश्न जे तुमचे अतिशय संयुक्तिक आणि आजच्या कार्यक्रमाला धरून आहेत. पहिला प्रश्न जो तुम्ही विचारला, गिरीपुष्प जे झाड लावलं तुम्ही, त्याला इंग्लिशमध्ये ग्लेरिसिडिया म्हणतो आपण. तर ते जे ग्लेरिसिडिया जे झाड आहे, कोणताही वृक्ष कुठे लावावा, अंगणात कुठला वृक्ष लावावा, शेताच्या बांधावर कुठला वृक्ष लावावा किंवा शेतामध्ये कुठला वृक्ष लावा, पडीत जमिनीवर कुठला वृक्ष लावा, याचे एक शास्त्र आहे. अच्छा. तुम्ही जो गिरीपुष्प जो वृक्ष शेताच्या बांधावर लावलेला आहे, थोडी त्याचे स्थान चुकलेलं आहे. चुकलेलं याच्यासाठी म्हणतो का, गिरीपुष्प हे जे वृक्ष आहे ना, तुम्हाला सांगतो का, जिथे कुठलाच वृक्ष येत नाही, जिथे माळरान आहे, उतार आहे, त्या उतारावरती तुम्ही तो ग्लेरिसिडिया लावायचा. का जिथे सुरुवातीला खडक आहे, जमीन नाहीये, मग गिरीपुष्प लावा किंवा तुम्ही ग्लेरिसिडिया लावला तरी काय हरकत नाही. कारण मग ते काय होतं, गिरीपुष्प असा वृक्ष आहे का जिथे काहीच येत नाही तिथे ते गिरीपुष्प वृक्ष येते. तो वृक्ष आल्यानंतर मग सुरुवातीला वाहणाऱ्या पाण्याबरोबर, पावसाच्या पाण्याबरोबर जी माती वाहून जाते ती माती धरून ठेवते. बरं. मग 2, 3, 4 वर्षे एकदा माती धरून ठेवली का जमिनीची थोडी सुपीकता वाढते. मग हळूच तुम्ही ग्लेरिसिडिया काढून टाकायचा आणि स्थानिक प्रजातींची लागवड करायची. एकदम जर तुम्ही स्थानिक प्रजातींची लागवड केली तिथं, तर ते वनस्पती जगणार नाही का येणार नाहीत. त्याऐवजी ग्लेरिसिडिया लावा. पण तुम्ही बांधावर लावल्यामुळे, बांधावर लावायचे वृक्ष कुठला, बांबू आहे ज्याची मोठी सावली पडत नाही, ज्याच्यातून तुम्हाला उत्पन्न चालू होईल. ग्लेरिसिडियाचा दुसरा, प्रत्येक वनस्पतीमध्ये काही गुणदोष आहेत. ग्लेरिसिडियामध्ये केमिकल्स असे आहेत का तिथे कुठला पक्षी बसत नाही आणि त्याच्या झाडाखाली गवत पण उगवत नाही. त्यामुळे ग्लेरिसिडियाचे तुम्ही जे म्हटलं ते अगदी बरोबर आहे. तुमचा अनुभव नाही, सर्वांचाच तो अनुभव आहे. ग्लेरिसिडिया उन्हाळ्यामध्ये पालापाचोळा पडतो आणि तिथे कुठले पक्षी बसत नाही आणि त्याच्या खाली कुठली वनस्पती येत नाही. म्हणून ग्लेरिसिडिया सुरुवातीला, जसं आपण म्हणतो नागोबा, सुरुवात चंद्रावर जेव्हा वाहन पाठवलं तेव्हा प्राणी पाठवले, मग नंतर मग मानवाला पाठवलं. तसं ग्लेरिसिडिया अगोदर टेस्ट म्हणून करतात, नंतर त्याला हळूच दूर करतात. तर दुसरा जो प्रश्न होता तुमचा, का कार्बन क्रेडिट. कार्बन क्रेडिट, आता पहा, कार्बन क्रेडिट हा ही प्रोत्साहनात्मक योजना आहे. म्हणजे त्यामध्ये कसं आहे, तर सुरुवातीला कार्बन उत्सर्जन जो आहे, आपण क्लायमेट चेंज ह्या विषयावर ज्यावेळी चर्चा करू त्याच्यावर येईल का बाबा, चायनामध्ये सर्वात जास्त कार्बन उत्सर्जन होते, त्याच्यानंतर दुसरा क्रमांक अमेरिकेत लागतो, तिसरा क्रमांक भारताचा आहे. हे कार्बन क्रेडिट जे आहे ना, त्याचे एक वेगळं एक त्याला सिस्टम असते, प्रथा असते. जसं आपण म्हणतो ऑर्गॅनिक फार्मिंग, का शेतीपूरक जी करतो आपण, सेंद्रिय शेती, त्याचं एक सर्टिफिकेशनची पद्धत असते. तसं तुमचं कार्बन क्रेडिट तुम्हाला मिळवायचे असेल तर त्याची एक पद्धत आहे. शासन पातळीवर का तसे एक आखीव एकदा सुरुवात झाली, अजून त्या विषयाकडे आपण बरेच शेतकरी बांधव वळलेले नाहीत. पण तुम्ही म्हणता ते कार्बन क्रेडिटचं जर इश्यू झालं तर शेतकरी बांधव बऱ्यापैकी तुम्हाला वृक्ष लागवड करतील. बरं. मंडळी, वसुंधरेचा होत चाललेला ऱ्हास आणि वाढता कोरोनाचा प्रभाव यामध्ये काही संबंध आहे का, यामध्ये काही सांगड आहे का, हे आपण जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. मंडळी, विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत. मंडळी, आजचा आपला जो चर्चेचा विषय आहे तो वसुंधरेचे संवर्धन मानवाच्या अस्तित्वासाठी, आणि या विषयावर आपल्याला आज मार्गदर्शन करतायत श्री रंगनाथ नाईकडे सर. सर, विश्रांतीपूर्वी आपण पृथ्वीच्या वसुंधरा दिनाची थीम याविषयीचा आपण चर्चा करत होतो. पण आत्ताचा जो एक प्रश्न विचारला आपल्या दर्शकांनी की कोविड संदर्भात, तर कोविडचा जो हाहाकार माजलेला गेल्या 1 वर्षापासून, या हाहाकारामुळे अनेक मानवजातीला धोका निर्माण झालेला आहे, अनेक जणांचे जीव यामध्ये गेलेले आहेत. तर यामागे कुठेतरी वसुंधरेचा ऱ्हास होतोय म्हणून हे घडतंय का, यामागे काही सांगड आहे का, यामध्ये काही संबंध आहे का? नाही, निश्चितच आहे. चांगला प्रश्न विचारला आपण. आता पहा, कोविड किंवा कोरोना म्हणा का, याच्यामध्ये हे काही अचानक उद्भवलेलं संकट नाहीये. हा बऱ्याच अनेक दिवसांच्या तुमच्या कृतीचा परिपाक आहे असं मी तर धाडसाने म्हणेल. कारण काय, विशेषतः पृथ्वीच्या बाबतीत विचार केला आपण, वसुंधराच्या बाबतीत आपण म्हटलं असतो का भारतापुरता, महाराष्ट्रापुरता किंवा एका चीनपुरता किंवा एका कुठल्या देशापुरता. आज जवळपास 129 पेक्षा जास्त देश त्यामध्ये अडकलेले आहेत किंवा त्याच्यावर सावट पसरलेलं आहे. आणि त्यामध्ये लागण झाली, अनेक कोट्याधी लोकांचा मृत्यू झाला, लाखो लोकांचा मृत्यू झाला. याचं मूळ कारण आपण जर शोधलं असेल तर अनेक गोष्टींचा ते एक परिपाक आहे. प्रत्येकाने अंतर्मुख, आता साधी गोष्ट आहे, त्यांनी सोशल डिस्टन्सिंग आपण सांगितलं, त्याच्यामध्ये स्वच्छतेचं महत्त्व आपण सांगितलं, आयसोलेशनमध्ये एकांतवासाचं आपण महत्त्व सांगितलं. हे सर्व कशासाठी आपण, तर कोविडपासून रोखण्यासाठी. पण आता हा आजार होऊच नये हे जर पाहिलं असेल आपण आता, तर त्याचा विचार केला तर गेले अनेक दिवसांचा विचार करा का
पूर्वी पृथ्वीवर जी काही संपन्नता होती, सुजलाम सुफलाम होते, आणि आजची परिस्थिती पाहता आपण किती म्हणजे प्रत्येकजण जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहे. मग याच्यामध्ये फक्त आता पर्यावरणाचा फक्त विचार जरी आपण केला तर पर्यावरण म्हणजे कोविड म्हणजे फक्त हवा, शुद्ध हवा वगैरे नाही म्हणू शकत मी. त्याच्यामध्ये भौतिक पर्यावरण आहे, मानसिक पर्यावरण आहे, आणि मग तुमचं हवेचं प्रदूषण असेल, पाण्याचं प्रदूषण असेल. आज भौतिक पर्यावरणामध्ये चंगळवादी संस्कृतीचा जर विचार केला आपण तर आपल्याला शुद्ध दूध मिळत नाही, शुद्ध पाणी मिळत नाही. पूर्वीच्या काळी अन्न, वस्त्र, निवारा आपण प्राथमिक गरजा मानत होतो. 4थीच्या 5वीच्या पुस्तकात आपल्याला शिकवल्या गेल्या. सर, आपल्याला या ठिकाणी एक फोन येतोय, मी तुम्हाला थांबवतोय. घ्या. विजयजी फोन करतायत पुण्यावरून. विजयजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो, बोला विजयजी. विजयजी, आपला प्रश्न विचारा. हा सर, नमस्कार. मी विजय भिसे बोलतो. नमस्कार, बोला ना. नाईकडे सर, आपण आळंदीमध्ये भेटलो होतो. हा, बोला देवा, नक्की. मी विजय भिसे बोलतोय. सर, आपल्याला आपण वारकरी संप्रदायामध्ये खूप काम केलेलं आहे, करता आहात. बरोबर. आणि मला असं म्हणायचं की तुकाराम महाराजांनी सांगून ठेवलंय बघा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. बरोबर आहे. हे तेव्हाच सांगून ठेवलेलं आहे. तर आपल्याला ते काम पुढे नेत आहे. बरोबर. आणि मला असं वाटतं की आपण जे काम करताय ते फार मोठं करताय, आणि सर्वांनी आपण याचं वृक्ष संवर्धन केलं पाहिजे. आणि निश्चितच आपण खूप चांगलं काम करताय सर. तर मला प्रश्न असा विचारायचा की आता लोकांनी अजून काय करायला पाहिजे? नाही, बरोबर आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला ना तो अतिशय दोन भागात मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. प्रथमतः तुम्ही जी आठवण करून दिली, मला संतांची आठवण करून दिली, त्यामुळे मला माझ्यातला मूळ वारकरी जागृत झाला. तो आमच्या दर्शकांना मला सांगायला आवडेल. तुम्ही जे सांगितलं का तुकाराम महाराजांनी 350 वर्षापूर्वी आपल्याला वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे ही आठवण झाल्यानंतर त्यांनी त्याच अभंगात जर तुम्ही पाहिलं असेल पुढे त्यांनी सांगितलंय का येणे सुखे रुके एकांताचा वासन नाही गुणदोष अंगायतं. म्हणजे आपण आता सेल्फ क्वारंटाईन म्हणतो, हे तुकाराम महाराजांनी आम्हाला 350 वर्षापूर्वी सांगितलंय का येणे सुखे रुचे एकांताचं वासन नाही गुणदोष. एकांतात जर तुम्ही राहिला तर तुम्हाला कुठल्याच प्रकारचे दोष लागणार नाही. आता वसुंधरा दिनाच्या निमित्त आमच्या माऊलीनं त्यावेळेस 750 वर्ष झाले माऊलींना आता संजीवनी समाधी होऊन. तर त्यावेळेस माऊलीनं सांगितले वसंत तेथे वने, वने तेथे सुमने, सुमने पालिंगेने सारंगची. म्हणजे त्यावेळेस त्यांनी संतांनी महत्त्व सांगितलंय. किंवा आपलं एकनाथ महाराजांनी त्यावेळेस सांगितलं, जसं आपण म्हणतो का अतिथी, तर एकनाथ महाराजांनी सांगितलं का अतिथी आली या वृक्षापाशी न करू वंचन ऋतू तयाशी, पत्र पुष्प फळ देई तयाशी, मूळ छाया त्वचात काष्टसी देत असे. म्हणजे अतिथी जर वृक्षाजवळ आला तर त्याला त्याची त्वचा म्हणजे साल, मूळ, फूल, पाने काय म्हणजे सर्व प्रकारचे त्याचा त्याग करतो वृक्ष. किंवा आमच्या माऊलीनं तुम्ही जे सांगितलं, माऊलीनं त्यावेळेस सांगितलं जो खांडावया गाव घाली जरी लावणी जायाने केली, दोघा एकची सावली वृक्ष देई आयसा. म्हणजे जो पाणी घालतो त्याला देखील ती सावली देतो, आणि जो त्याला तोडायला आले तो देखील वृक्ष त्याला सावली देतो. अशा प्रत्येक संताचं उदाहरण घेतलं, कबीराचं उदाहरण घ्या, महाभारतातलं उदाहरण घ्या, प्रत्येक बाबतीत संतांनी ती शिकवण दिलेली आहे. किंवा पृथ्वी जी आहे ना, पृथ्वीसुद्धा अरण्यामध्ये सुरक्षित आहे. आमच्या संतांनी अथर्ववेदामध्ये त्यावेळेस सांगितलेलं आहे. म्हणजे सांगायचं तात्पर्य का हे तर संतांची शिकवण किंवा त्यावेळेचं जे आपली संस्कृती आहे, भारतीय संस्कृती, ही तुम्ही आतापर्यंत त्याचं स्मरण केलं पाहिजे आणि त्याच पाऊलवाटेने पुढे गेलं पाहिजे. का जसं तो पाऊलवाट दाखवून दिलेली आहे आपल्या संतांनी, त्या पाऊलवाटेने पुढे जायला पाहिजे. दुसरा भाग तुम्ही जो विचारला अजून काय केलं पाहिजे, आता पहा हा जो काही काय केलं पाहिजे हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे. तुम्ही चांगला प्रश्न सर्वांच्या वतीने विचारला. का माझं म्हणणं का जसं आपण 9 महिने 9 दिवस आईच्या उदरामध्ये आपलं जंपल्यानंतर आपण ज्यावेळेस भूतलावरती आपला जन्म होतो त्यावेळेस ती नर्स असेल किंवा ती दाई असेल किंवा जी कुणी गृहिणी असेल त्यावेळेस सोबत असतील ती आपल्याला चिमटा काढते आणि चिमटा काढल्यानंतर आपल्याला रडायला लावते. आणि मग आपण त्यावेळेस एका गोष्टीबरोबर आपली प्रथमता ओळख होते, ती म्हणजे या भूतलावरती पहिला श्वास आपण घेतो त्या ऑक्सिजन बरोबर आपली ओळख होते आणि आपल्याला चमच्याभर पाणी आपल्या तोंडात टाकलं जाते. म्हणजे जन्माबरोबर आपली पहिली ओळख होते ऑक्सिजन बरोबर. आणि ज्यावेळेस आपलं भूतलावरचं अवतार कार्य संपतं त्यावेळेस आपल्याला शेवटचा श्वास आपण घेतल्यानंतर आपलं संपल्यानंतर आपला एका ऑक्सिजन बरोबरचे दुरावा निर्माण होतो का संपलेले असते. म्हणजे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत आपल्याला ऑक्सिजन आपल्याला साथ देत असतो. हा जन्मभर जो आहे पूर्ण आयुष्यभर आपल्याला ऑक्सिजन हा भगवंताने आपल्याला वृक्षाच्या माध्यमातून फुकट दिलेला आहे. आज ऑक्सिजनचा सिलेंडर अमुक तमुक आपण प्रत्येक सर्वसामान्य खेडेगावातला माणूस पण ऑक्सिजन सिलेंडर हा शब्द उच्चारायला लागला, लॉकडाऊन शब्द उच्चारायला लागला.
सॅनिटायझेशन शब्द उच्चारायला लागला. कशाच्या जीवावर? तर ऑक्सिजन सिलेंडर काय त्याला प्रथमतः माहीत झालं, किंवा आपण व्हेंटिलेटरवर लावलं, व्हेंटिलेटर बेड पाहिजे, O2चा बेड पाहिजे, असे सर्वसामान्य शब्द आता कॉमन झाले. कशाच्या आधारे? तर ऑक्सिजनची गरज किती आहे हे आपल्याला कोविडच्या काळात शिकवलं. माझं म्हणणं आहे का भूतलावरती भगवंताने ही जी फॅक्टरी निर्माण केलेली आहे आपल्या सर्वांसाठी फुकट आहे, हा जो ऑक्सिजन आपल्याला फुकट मिळतो, याचं फार मोठं ऋण भगवंताचं आपल्यावर आहे. ह्या ऋणातून उतराय होण्यासाठी एकतरी वृक्षाची लागवड किंवा जे काही आपल्याला शक्य होईल ती वृक्ष लागवड करावी, आणि त्याचा फायदा आपल्यालाही ऑक्सिजन मिळेल, आणि त्याचबरोबर आपली पुढली पिढी आहे, आपले नातू पंतू जे काय पुढली पिढी आहे त्या पुढल्या पिढीला देखील त्याचा फायदा होईल. प्रत्येकाने ते कार्य करावं, अशा प्रकारची माझी एक याचना आहे, विनंती आहे. नक्कीच सर, नक्कीच. दर्शको हो, पृथ्वीच्या ऱ्हासामागची अनेक कारणं आपण जाणून घेणार आहोत, पण एका छोट्याशा व्यावसायिक विश्रांतीनंतर. मंडळी, विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण जागतिक वसुंधरा दिनानिमित्त वसुंधरेचे संवर्धन मानवाच्या अस्तित्वासाठी या महत्त्वपूर्ण विषयावरती चर्चा करतोय, आणि या चर्चेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करतायत श्री रंगनाथ नाईकडे सर. सर, विश्रांतीपूर्वी आपण कोविड आणि पर्यावरण याच्यातील संबंध काय यावरती चर्चा केली. यानंतर मला तुम्हाला विचारायला आवडेल, अशा कोणत्या मानवी कृत्यांमुळे या वसुंधरेचा श्वास रोखला जातो, याविषयी आपण काय सांगाल? चांगला प्रश्न आहे. पण प्रत्येकाने स्वतःला जरी अंतर्मुख होऊन विचारलं ना का मी काय काय कृत्य करतो आणि ज्याच्यामुळे पृथ्वीचा श्वास गुदमरलेला आहे, हा जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल. एक एक उदाहरण आपण प्रचलित आपल्या घरातलं घ्या, समाजातलं घ्या. साधा वाहनांचा विचार करा. आता पूर्वीच्या काळी किती वाहने होते, आज किती वाहने झालेली आहेत. आज वाहन जे आहे ना गरज म्हणून आपण ठेवत नाही. बऱ्याच ठिकाणी आढावा घेतला, वाहन एक प्रतिष्ठेचं सिम्बॉल किंवा प्रतिकात्मक म्हणून आपण घरात 2 वाहनं आहेत, 4 वाहनं आहेत, 4 गाड्या आहेत, हे मॉडेल नाही ते मॉडेल, अशा प्रकारे वाहनांची एक आपल्याला प्रतिष्ठेचं साधन म्हणून वाहनांची एखाद्या मध्यमवर्गीयाला गरज पण असते. 2 व्हीलर पुण्यामध्ये मुंबईमध्ये आपल्याला पार्किंगचा प्रश्न इतका गंभीर आहे का 4 व्हीलरची खरोखर काही गरज नाही, त्यामुळे नो पार्किंगमध्ये गाडी लावतो आपण, परंतु एक प्रतिष्ठेचं लक्षण म्हणून आपण वाहन ठेवतो. आज मुंबईमध्ये किंवा पुण्यामध्ये मोठ्या शहरांमध्ये तुम्हाला जर पार्किंगची व्यवस्था असल्याशिवाय तुम्हाला त्या घरामध्ये त्या फ्लॅटला परमिशनच मिळत नाही, किंवा तिथे तुम्हाला बुकिंगच होत नाही, रजिस्ट्रेशन होत नाही. म्हणजे कशाच्या आज दिल्लीमध्ये पाहिलं असेल आपण, इतके वाहनांचं प्रदूषण आहे का आज दिल्लीमध्ये सुप्रीम कोर्ट जजेस असतील, आपलं मंत्रिमंडळ कॅबिनेट असेल, अनेक तज्ज्ञ असतील, हतबल झाले. दिल्ली स्टँडस्टिल झाली. विचारकडे एवढे डस्ट पार्टिकल दिल्लीमध्ये होते का मॅचेस पोस्टपोन करा, आपल्याला पुढे ढकलावं लागलं. मग फुटबॉलचे मॅचेस, क्रिकेटचे मॅचेस, आज दिल्लीमधल्या शाळांना सुट्टी द्यावी लागली. सर्व वेळापत्रक कोलमडून गेलं. सुप्रीम कोर्टाने ऑड अँड इव्हनचा फॉर्म्युला वापरला का आज एक सम क्रमांकाची वाहने घेऊन या, उद्या तुम्ही विषम क्रमांकाची वाहने घेऊन या, असं होत नाही. त्यामुळे ते इम्प्लिमेंट झालं नाही. पुढे अनेक गोष्टी. मग हे विचार करा, दिल्ली असेल, मग कलकत्ता असेल, तुमचं जगातले जे काही शहरं जे प्रदूषित आहे, भारतातले 10 शहरांचा समावेश त्याच्यामध्ये आहे प्रदूषित शहरांमध्ये. हे प्रदूषण वाहनांमुळे होतं. दुसरा भाग राहिला का कारखान्यामध्ये होणारं प्रदूषण जे आहे त्याचा जर विचार केला आपण, इंडस्ट्रियल पोल्युशनमध्ये एक त्याचं जे दूषित वॉटर पाणी जे सोडतो आपण नद्यांमध्ये, प्रेक्षकांना आपण हे स्लाइडवरती दाखवू शकतो. हो, दाखवू शकतो ना आपण. कारण काय त्याच्यामध्ये फार मोठ्या प्रमाणावर औद्योगिक सांडपाणी जे होतं ना, त्याच्यामुळे अनेक नद्या ज्या आहेत ना आपल्या प्रदूषित झाल्या. आपण पाहतो पंचगंगेचा प्रश्न पहा. कोल्हापूरच्या नावाला त्या पंचगंगा नाव आहे तिचं, परंतु तिचं हायकोर्टात वगैरे इतक्या केसेस चालल्या. गंगेचं प्रदूषण आहे, अनेक नद्या प्रदूषित झाल्या. आणि नदीच्या किनारी जी वस्ती स्थायिक झाली मग आर्य संस्कृतीपासून, तर ते लोक जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. आज बऱ्याच नद्या प्रदूषित झाल्या किंवा विहिरी प्रदूषित झाल्या. याच्यामध्ये जलसाठे जे आहेत ना, फक्त डायरेक्ट इंडस्ट्रियल पोल्युशनमध्ये नाही, तर आपण जे इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड वापरतो त्याच्यामधून जे लीच आउट होतात किंवा जमिनीच्या झिरपतात, त्याच्यामुळे देखील आपलं मातीच्या प्रदूषणाद्वारे खाली पाण्याचे साठे प्रदूषित झाले. तर पाण्याचं प्रदूषण होतं. नॉईज पोल्युशन पहा. आपण डीजेचं जर पाहिलं असेल, आपण डीजेचा वापर किंवा मोठमोठ्या वाहनांचे हॉर्न आपण वाजवतो. सर, या ठिकाणी आपल्याला एक फोन येतोय. गंगाधर केळेकर यांचा फोन येतोय आपल्याला. सर, आपला प्रश्न विचारा. जागतिक वसुंधरा दिनाचे औचित्य साधून सह्याद्री वाहिनी कार्यक्रम सादर करीत आहे, त्याबद्दल आभार. आपणा दोघांना नमस्कार. माझा प्रश्न वन खात्याच्या कायद्या संबंधात आहे, विचारू शकतो का? हो हो, आपला टीव्ही संचाचा आवाज कृपया कमी करा सर. आवाज कमी येतो. कमी केलेला आहे. हा, आपला प्रश्न विचारा. माझा प्रश्न असा आहे, स्वतःच्या घराजवळून वृक्ष तोडायचा झाल्यास वन खात्याच्या बऱ्याच अडचणी येतात.
त्यामध्ये सुचित्रता व संहिता यावी असा माझा म्हणजे हे आहे समजा आहे. त्यामुळे लोकांना सोयीचे पडेल सोयीचे पडेल. वृक्ष लागवड हे मलाही मान्य आहे, परंतु अडचण कमी करता येईल का हे मला विचारायचं आहे. काय म्हटलं ते? वृक्ष लागवड सोडून इतर काही पर्याय आहेत का अजून? हां, बरोबर आहे. नाही, आता अनेक पर्याय आहेत. पहा तुम्ही आता त्याच्यामध्ये तीन गोष्टी मी आवर्जून आपल्याला सांगतो. आपला प्रश्न फार चांगला होता का त्याच्यामध्ये आपण जनरली 3 R ज्याला म्हणतो आपण, रिड्यूस, रियूज अँड रिसायकल, म्हणजे इंग्लिशमध्ये आहे ते, पण आपल्याला सोप्या भाषेत मी सांगतो का रिड्यूस म्हणजे आपले दैनंदिन जी गरज आहे ती गरज थोडी हळूहळू कमी करायला पाहिजे. म्हणजे एखादी गोष्ट आपल्याला जी वापरात आपल्याला सपोज 10 शर्ट लागत आहे, 3 शर्टात भागत असेल तर 3 शर्ट आपण हळूहळू रिड्यूस करा. प्रत्येक इंधन असेल, कुठली गोष्ट असेल, प्रत्येक गोष्ट आपण तो भूतलावरची जी आहे ना, जिचा वापर आपण करतो ती रिड्यूस करायला पाहिजे. म्हणजे त्याला आपण म्हणतो पहिला R झाला. दुसरा आहे रियूज, म्हणजे एखादी गोष्ट वापरली फेकून दिली नाही, त्याचा पुन्हा पुनर्वापर कसा करता येईल आपल्याला, त्याचा आपण प्रत्येकाने वापर केला. हा तुम्हाला वैयक्तिक प्रश्न आहे, जगातील किंवा भूतलावरच्या प्रत्येक मनुष्याचा एक विचार आहे का त्याचा आपल्याला पुनर्वापर कसा करता येईल. म्हणजे त्याचा एका उपयोग संपला, दुसऱ्या उपयोगासाठी ती कशी वस्तू आणता येईल, तिसऱ्या उपयोगासाठी कशी आणता येईल, म्हणजे ती गोष्ट आपल्याला सतत वापर करता येईल. आणि तिसरा जो आहे तो तिसरा R जो आहे तो आहे रिसायकल, म्हणजे त्याचा पुन्हा तुम्हाला कसं त्याचा वापर दुसरी, जसं प्लॅस्टिकचा आपण म्हणत असतो, प्लॅस्टिक वापरा, काही प्लॅस्टिक जे आहे ना रिसायकल पण होते. मग त्याचं नो डाऊट त्याच्या प्रथम क्रमांकाची वस्तू तयार होणार नाही, पण त्याच्या द्वितीय क्रमांकाची किंवा त्याच्या सेकंड ग्रेडची वस्तू तयार होऊ शकते, त्याला रिसायकल म्हणतात. अशा प्रकारे स्वतःचा रियूज करायला पाहिजे. दुसरा भाग जो आहे का आपल्याकडे दैनंदिन करत असताना आपण दुसऱ्याला देखील मदत केली पाहिजे. आता आपल्याकडे 4 लोक एका ठिकाणी चालले तर आपण एकच वाहन तिथून न्यायला पाहिजे. बरोबर. एकच वाहनात गेला 4 लोक तर 3 वाहनांचा जो काही इंधन असेल, त्याचं प्रदूषण असेल ते वाचू शकते. किंवा आपण अननेसेसरली ज्यावेळी टीव्ही संच्या पुढे घरी बसलेला असतो त्यावेळी इतर 3-4 रूम मधले आपले जे पंखे आहेत ते चालू असतात, तिथली लाईट चालू असते. नळ आपण पहा ना, साधी गोष्ट आपण सेव्हिंग करत असताना नळ वापरतो, काही वेळेस तो चालूच राहतो, आपल्याला लक्षात येत नाही, किरकोळ बाब असते. पण हे जग अनेक गोष्टी ज्यावेळेस एक बूंद बूंदचे सागर बनताय, अशा अनेक गोष्टी दैनंदिन तुम्ही पण तसे 10-15 गोष्टी जी आहेत ना तुम्ही लिस्ट आउट करू शकता का दिवसातून मी किती गोष्टींची बचत करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण जर दैनंदिन केल्या. वृक्ष लागवड हा तो का, तर वृक्ष लागवडमध्ये तुम्हाला सांगतो, वृक्ष लागवड प्राधान्यक्रमाने का मी म्हटलं तर वृक्ष लागवडमध्ये पहा आपण साधं म्हणतो का ज्यावेळेस आपण म्हणतो ना हिरवाई जर पाहिली आपण, अनेक कविता पहा तुम्ही, औदुंबर मग बालकवींची कविता पहा किंवा मग भारत आंबेंची कविता पहा, अनेक कविता पहा, हे श्रावण मासी कविता पहा, किंवा मिलिटरीमध्ये पहा तुम्ही ज्यावेळेस सैनिकाला किंवा ज्यावेळेस प्रशिक्षण दिलं जातं त्यावेळेस ट्रिगर दाबताना त्याला सांगितलं जातं का दाहिने देखो बाएं देखो आँख को ताजा करो. आँख को ताजा करो म्हणजे तुमची दृष्टी जी आहे ही ताजी करा. कशा तर ग्रीनरी पाहिल्यानंतर म्हणजे माणसाचं मानसिक पर्यावरण आणि भौतिक पर्यावरण, मानसिक पर्यावरणामध्ये फार फरक पडतो. तुम्ही साधं घरामध्ये AC मध्ये राहण्यापेक्षा तुम्ही जर वृक्षाच्या सानिध्यात गेलात तर तुमचं मानसिक पर्यावरण सुंदर होतं. आज कोविडमध्ये निम्मे जे मृत्यू आहेत ते फक्त मानसिक पर्यावरणामुळे झालेले आहेत. म्हणजे मानसिक धक्क्यातून माणूस सावरलाच नाही, भीतीपोटीच त्याचे मृत्यू जास्त झाले. अनेक गोष्टी त्याच्या सांगण्यासारख्या आहे का. आजार हा तर वेगळाच भाग झाला, परंतु मानसिक धक्क्यातून वाचायचं असेल तर मला निसर्गाच्या सानिध्यात गेल्यानंतर त्याचे जे रेज निघतात ते फार सुंदर असतात. चांगला प्रश्न आपण विचारला त्याबद्दल धन्यवाद. नक्कीच सर. यापूर्वी आपण जलप्रदूषण या विषयावरती बोलत होतो. बरोबर. असे विविध कोणती कारणे आहेत की ज्यामुळे पृथ्वीचा श्वास रोखला जातो? आता जलप्रदूषणामध्ये मी सांगितलं का औद्योगिक याच्यातून जो सांडपाणी निघते तर ते प्रदूषण आपण फार मोठ्या प्रमाणावर रोखू शकतो. कारण काय त्याला CETP म्हणतो आपण, कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट. आणि त्याचबरोबर रिव्हर्स ऑस्मॉसिस किंवा RO प्लांट्स जे लावतात त्याच्यामध्ये माझं म्हणणं का 0 डिस्चार्ज केलं पाहिजे. कारण आता समुद्रकिनारे आपण बऱ्याच बातम्या वाचतो, विशेषतः मेडिकल जे इंडस्ट्रीज जे असतात म्हणजे औषध निर्माण करणाऱ्या किंवा केमिकल इंडस्ट्रीज ज्या असतात, रंग निर्माण करणाऱ्या, त्या जास्त पोल्युटिंग, त्याला रेड कॅटेगरी इंडस्ट्री आपण म्हणत असतो. ह्या प्रदूषण करणाऱ्या मग याच्यात काय करतो आपण, समुद्रकिनारी किंवा नदी किनारी त्याचं सांडपाणी सोडतो, पण त्याच्यामध्ये डायल्युशन हे काय सोल्युशन होत नाही. म्हणून त्यामध्ये विशेषतः त्यांनी आपला CETP प्लांट केला पाहिजे. हजार्डस वेस्ट फॅसिलिटी निर्माण करणारं महाराष्ट्र हे देशातील चांगलं राज्य आहे, परंतु त्यामध्ये बरेच जे औद्योगिक धंदे जे आहेत व्यवसाय करणार ते तिथे नेत नाहीत. कारण त्याला विशिष्ट वाहनाद्वारे वाहतूक करावी लागते, प्लस त्याच्यावर प्रक्रिया करावी लागते. म्हणजे
जे धोकादायक जे घनपदार्थ आहेत त्याची साठवणूक, वाहतूक आणि प्रक्रिया याच्यासाठी आपण रांजणगाव, बुटीबोरी. सर आपल्याला एक फोन येतो या ठिकाणी, मी आपल्याला थांबवतोय. घ्या. अतुल बिस्पुते अकोल्यावरून आपल्याशी संवाद साधतायत. अतुलजी, आपला प्रश्न सलग विचारा. हा, नमस्कार सर. नमस्ते. नमस्कार. हा सर, मला एक प्रश्न असा विचारायचा होता की तुम्ही थोड्या वेळापूर्वी ऑक्सिजन वाढीसाठी झाडं लागवड करा असं स्पष्ट तुम्ही हे सांगितलं होतं तुम्ही. बरोबर. तर आपल्याला 24 तास कुठली झाडं अशी आहे जी ऑक्सिजन देऊ शकतील, अशी कुठल्या झाडांची लागवड आपण करू शकतो? झाडं तर आपण लावूच समजा, बरोबर आहे. 24 तास आपल्याला ऑक्सिजन देऊ शकतील अशी कुठली कुठली झाडं आहेत त्याची नावं? हा, अगदी बरोबर आहे. खूप चांगला प्रश्न विचारला तुम्ही. विशेषतः झाडाची जी तुम्ही प्रश्न विचारला का ऑक्सिजन देणारी झाडं कोणती. आता पहा, आता आपल्याकडे तुम्हाला माहिती करता, तुमच्या प्रश्नाच्या अनुषंगाने आमच्या दर्शकांना पण ती माहिती मिळेल का जगामध्ये जसं आपलं पर कॅपिटा इन्कम आपण मोजतो का बाबा दरडोई उत्पन्न किती आहे, तर जगामध्ये प्रत्येक माणसापाठीमागे किती झाडं पाहिजेत, वृक्ष लागवड केली पाहिजे याचे एक सर्वसाधारणपणे त्यांनी समीकरण केलेलं आहे. 228 झाडं एका माणसापाठीमागे पाहिजेत. पण आपल्याकडे भारतामध्ये किती झाडं आहेत? 28 झाडं आहेत. म्हणजे 200 झाडांची तफावत आहे. म्हणजे आपल्याला वाटतं 28 झाडं पर कॅपिटा म्हणजे खूप जास्त लागवड आहे, परंतु जगाच्या पातळीवर जी सरासरी आहे ती 228 पाहिजे. चायनामध्ये 114 आहे, कॅनडामध्ये 7000 आहे, ब्राझीलमध्ये ते जास्त, प्रत्येक देशामध्ये जास्त. आपल्याकडे फक्त 28 झाडं आहेत. तर आपल्याला 228 झाडं एका माणसापाठीमागे लागवड केली पाहिजे. आता त्यामध्ये आपण जो प्रश्न विचारला का अशी कोणती झाडं लावायला पाहिजे, दिल्लीमध्ये ज्यावेळेस त्याचा अभ्यास गट नेमला होता का दिल्लीतलं प्रदूषण कसं करता येईल, तर हवेमधून, ऑक्सिजनमधून आपण जसं उत्सर्जनामधून कार्बन डायऑक्साईड सोडतो, हा कार्बन डायऑक्साईड शोषून घेणाऱ्या वनस्पती कोणत्या आहेत त्याची लिस्ट केली होती. आपल्याकडे जसं आपण वडाला चिरंजीव वृक्ष म्हणतो का, वडापासून जसं आपण वट सावित्रीचे एक प्रत्येक झाडाला प्रत्येक वेगळं महत्त्व दिलेलं आहे. आपली भारतीय संस्कृती फार रिच आहे का, पिंपळाला वेगळं महत्त्व दिलेलं आहे, मग त्याला बोधिवृक्ष आपण म्हणतो, जिथे बाबा गौतम बुद्धाला सानिध्यात प्राप्त झाले. त्याच्याबरोबर आपण वडाला, आपण वट सावित्रीशी त्याचं नातं जोडलेलं आहे. पाडवा आपला परवा झाला, त्याच्यामध्ये आपण कडुनिंबाचा पाला खातो. प्रत्येक सणाला वेगळ्या वृक्षाचं महत्त्व दिलेलं आहे. आज तुळस आपली जी अतिशय पवित्र वनस्पती आहे, ते वड असेल, पिंपळ असेल, तुळस असेल, हे जे वृक्ष जे आहेत ना, हे जास्त ऑक्सिजन देणारे वृक्ष म्हणून त्याच्याकडे पाहिजे. सर आपल्याला एक अजून प्रश्न येतो या ठिकाणी. घ्या. सुबोध रणशेवरे सर आपल्याला प्रश्न विचारतायत. सुबोधजी, आपला प्रश्न विचारा. बोला सुबोधजी. सर नमस्कार. नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, आपला आजचा जो विषय आहे वसुंधरेचे संवर्धन मानवाच्या अस्तित्वासाठी. बरोबर आहे. परंतु मुळात मानवाचं अस्तित्व जे आहे ते शेतीवरती अवलंबून आहे. अगदी बरोबर. अलीकडच्या काही दशकांचा जर आपण विचार केला, गांभीर्याने विचार केला, तर पूर्वी जेव्हा मानवी उत्क्रांती होत होती तेव्हा फक्त पोटापुरती शेती अशी मानवाच्या संकल्पना होती. बरोबर. आणि आता पृथ्वीचा जो ऱ्हास होतोय त्याच्यामध्ये अनेक जे कारणं आहेत. त्याच्यामध्ये शेती क्षेत्र जे आहे, शेती क्षेत्र पण खूप आता हे झालेलं आहे की अनेक प्रकारची प्रदूषण असतील किंवा शेतीमध्ये कीटकनाशकांचा वापर असेल, रासायनिक कीटकनाशकांचा किंवा रासायनिक निविष्ट असतील, अशा निविष्टांचा मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्ग वापर करतोय आणि त्यामुळे जमिनीचा ऱ्हास होतोय. जमीन विषयुक्त बनते, पाणी देखील विषयुक्त बनते आणि कुठेतरी शेती उद्ध्वस्त होते. मोठ्या प्रमाणात क्षेत्र आहे शेतीचं ते नापीक होताना दिसतंय. त्या संदर्भात आपण काय सांगाल? नाही, अगदी बरोबर आहे. तुम्ही एकदम शेतकऱ्याच्या जिव्हाळ्याचा प्रश्न विचारला तुम्ही. आणि कसं होतं, बऱ्याच वेळा आपण ड्रायव्हिंग करत असताना आपल्याला लक्षात येत नाही, अनेक शेतकरी नफे मिळवण्याच्या नादात म्हणा किंवा त्याच्या अज्ञानापोटी म्हणा किंवा फार दूरदृष्टी न पाहता शेती करत असतो असं म्हणायला काही हरकत नाही. बऱ्याच वेळा उत्पन्न कसं वाढेल असं वाढेल. कारण स्वातंत्र्यानंतर ज्यावेळेस 1960ला आपली हरित क्रांती झाली, त्याच्यामध्ये आपण मग गव्हाची वगैरे आपण हायब्रिडायझेशन त्यावेळेस सुरू झालं आणि मग कल्याण सोना असेल ह्या सर्व जाती आणल्या. विशेषतः आपण जो म्हटलं त्याच्यामध्ये शेतीमध्ये युरियाचा सर्वात जास्त वापर होऊ लागला. त्याच्यामध्ये मग अनेक केमिकल फर्टिलायझर जे आहेत त्याचा वापर होऊ लागला. इन्सेक्टिसाइड जे आपण म्हणतो ते इन्सेक्टिसाइड जास्त वापर होऊ लागला. आणि मग हे ते जे विशेषतः आणखीन विडीसाईड, आता मजुरीचा प्रश्न फार गंभीर होत चाललेला आहे शेती करत असताना. म्हणून अलीकडे काय करतात शेतकरी, विडीसाईड वापरतात का ते गवतांना तृणनाशक वापरतात. मग त्याच्यामुळे ते सर्व ज्यावेळेस हे नष्ट होतात, गवत नष्ट होतं, परंतु त्याचे जे लिचआउट जे आहे जमिनीत जे झिरपतं पावसाच्या पाण्याबरोबर, त्याच्यामुळे जमिनीतले साठे त्याच्यावर नापीक व्हायला लागले. आणि तुम्ही म्हणता तसं अनेक प्रकारे त्याची शेती नष्ट व्हायला लागली, कमी व्हायला लागली किंवा त्याचं उत्पन्न कमी व्हायला लागलं. आता विशेषतः साधं उदाहरण घ्या कोल्हापूर जिल्ह्यातलं, का त्याच्यामध्ये आपण जास्त फ्लड इरिगेशन केल्यामुळे आज 8000 हेक्टर जमीन एकट्या हातकणंगले, शिरोळ वगैरे ह्या भागातली म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातली 8000 हेक्टर जमीन
आपली आज नापीक झालेली आहे। मग विचार करा, श्रीरामपूर असेल, कोपरगाव असेल किंवा अनेक ऊस पिकाखालचे आज क्रॉपिंग पॅटर्नची बदल घेणं आवश्यक आहे आपल्याकडे। म्हणून आपल्याकडे आता नीम कोटेड युरिया निघालेला आहे। त्याच्यामुळे अनेक प्रकारे नीम कोटेड युरिया जर आपण वापरला तर त्याच्यामध्ये युरियाचं प्रमाण जे घटक द्रव्य तेवढे मिळतात। सर, आपण या प्रश्नाचं उत्तर एका ब्रेक नंतर पाहूयात। मंडळी, या ठिकाणी आपण एक छोटीशी विश्रांती घेतोय। मंडळी, विश्रांतीनंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। यानंतर सर, मला तुम्हाला विचारायला आवडेल की वैयक्तिक पातळीवरती मानवाने असे कोणते प्रयत्न करायला पाहिजेत की ज्यामुळं आपल्या वसुंधरेचा ऱ्हास म्हणा किंवा तिला होणारी इजा ही कमी होईल? नाही, बरोबर आहे। आपण आता पाठीमागच्या 2-3 प्रश्नामध्ये आपण चर्चा करत असताना हा कव्हर केला आपण प्रश्न, पण तरी देखील याच्यामध्ये प्रत्येकाने जसं आता वाहनांचे पैसे सायकलचा वापर केला पाहिजे। जिथे तुम्हाला मार्केटमध्ये जायचं असेल तर आपण प्लॅस्टिकची पिशवी न नेता आपण जिचा वापर कागदी पिशवी किंवा कापडी पिशवी सोबत नेणं अत्यंत आवश्यक आहे। आज प्लॅस्टिकचा कायदा आपण 2018ला 12 फेब्रुवारी 2018ला आपण पारित केला। त्याच्यापूर्वी 2006 पासून आपण 2006ला एक कमिटी नेमली होती, बाबा वन यूज प्लॅस्टिक म्हणजे ज्या काळ्या पिशव्या होत्या त्या कशा बंद करता येईल ठराविक मायक्रॉनच्या, त्याच्यावरती आपण एक समिती नेमून त्यांनी हायकोर्टात दाखल केला। तेव्हापासून आपण हे प्लॅस्टिक बॅनचं आपण मुंबई महानगरपालिकेमार्फत किंवा मोठमोठ्या नगरांमध्ये आपण ते सुरू केलं। तर आपण हे प्लॅस्टिकचा वापर आपण टाळला पाहिजे नक्कीच जिथे जिथे जाईल। शेती करताना आपण ऑर्गॅनिक शेतीचा वापर आपण जास्तीत जास्त केलं पाहिजे। शेणखत म्हणा किंवा त्याच्यामध्ये जे काही नैसर्गिक खत आहे, निंबोळी पेंड म्हणा किंवा मासळी खत म्हणा, जे जे शक्य आहे ते केलं पाहिजे। दुसरं, त्याच्यामध्ये क्रॉपिंग पॅटर्न बदल केला पाहिजे। म्हणजे कसं आहे, आता शेतकऱ्यांच्या दृष्टीने विशेषतः दरवर्षी ऊस, दरवर्षी कॅश क्रॉप, दरवर्षी द्राक्षे हे न करता आपण जमिनीची सुपीकता पाहिली पाहिजे। विशेषतः भूमाता जी आहे, धरती माता जी आहे, तिचा पण विचार केला पाहिजे आपण का तिची सुपीकता कशी वाढेल। मग त्याच्यासाठी तात्पुरती फक्त युरिया, सुपर फॉस्फेट किंवा अमोनियम फॉस्फेट हे असे केमिकल फर्टिलायझर वापरतात, त्याचा वापर आपण केला पाहिजे। विजेचा अपारंपरिक ऊर्जेचा स्रोत जो आहे ना, ज्याला आपण म्हणतो की बाबा मग विंड एनर्जी असेल, सोलर एनर्जी असेल, याचा वापर जास्त केला पाहिजे। आपण विजेवर, हायड्रो इलेक्ट्रिकवर याच्यावरती विजेचा वापर केला तर तो एक पृथ्वीवरचा नाशच आहे। म्हणून अपारंपरिक ऊर्जा साधनांचा वापर केला पाहिजे। आपण कमीत कमी जे स्वयंचलित वाहनं जी आहेत ना त्याचा वापर केला पाहिजे। अनेक 4 व्हीलर त्याचं प्रदूषण, आपण सिग्नलला, आपण रेड सिग्नल असेल तर आपण 2 मिनिटं किंवा 1 मिनिटं, तो 3 मोठा सिग्नल असेल तर तिथं आपण वाहन बंद केलं पाहिजे। बरोबर। अशा प्रकारे आपण बऱ्यापैकी दैनंदिन जीवन जगत असताना आपण त्याचा ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आहेत ना आपण त्या केल्या पाहिजेत। नक्कीच सर, नक्कीच। अगदी जाता जाता शेवटचा प्रश्न सर, आपल्याकडे वेळ फार कमी राहिलेला आहे की शेतकरी बांधवांना, दर्शकांना आणि सर्व प्रेक्षकांना तुम्ही काय संदेश द्याल जाता जाता, अगदी थोडक्यात? नाही, आता शेतकरी बांधवांना मी तर म्हणेल का तुम्ही शेतकरी बांधवच नाही, पण आजचा जो विषय आहे हा फक्त शेतकरी बांधवांपुरताच नाही, मग शहरातला नागरिक असेल, आमचा शालेय विद्यार्थी असेल, आमचा शासकीय नोकरीमध्ये काम करणारा नागरिक असेल, प्रत्येक म्हणजे या भूतलावरती श्वास घेणारा प्रत्येक नागरिकासाठी मी तर म्हणेल का तुम्हीच मानव जसा एक श्रेष्ठ प्राणी आपण स्वतःला समजतो तसं या भूतलावरती प्रत्येक प्रजातीचं महत्त्व आहे। म्हणून जगा आणि जगू द्या हा जो काही संदेश जो आहे ना हा प्रत्येकाने आपला अवलंबला पाहिजे। कारण का आपण जर फक्त एकट्यानेच जगलं तर मी जगेल आणि इतर प्रजाती नष्ट झाल्या तरी चालतील। आज मग आपल्या पहा ना अनेक वनस्पतींच्या जाती नष्ट झाल्या, आज आपल्या प्राण्यांच्या जाती नष्ट झाल्या आणि मग त्याच्यामुळे आज पहा ना चित्ता नष्ट झाला, तुमचं राहुलपिन्या सर्पेंटना ज्याला सर्पगंधा आपण म्हणतो, जी आपण स्किन डिश वापरतो ती पूर्ण नष्ट झाली, अनेक डायनोसॉर नष्ट झाला। आता वाघाची संख्या पहा, जगामध्ये 3,500 वाघ आहे, आपल्या भारतामध्ये 2,500 आहेत, म्हणजे 2200-2300 वाघ आपल्याकडेच आहेत, म्हणजे जवळपास 70% भारतात आहेत। सांगण्याचं तात्पर्य का आपल्याला प्रत्येक प्रजाती, प्रत्येक स्पेसीज आपण जगली पाहिजे, म्हणून आपण वेगळे दिवस त्या निमित्ताने साजरे करतो। तर जगा आणि जगू द्या हा संदेश आपण सर्व आजच्या वसुंधरा दिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी त्याचा अवलंब करावा, अशा प्रकारची विनंती मी या माध्यमातून सर्व दर्शकांना करेल। नक्कीच सर, जगा आणि जगू द्या हा मूलमंत्र आपण या ठिकाणी सांगितला। मंडळी, आपण नक्कीच आपल्या पर्यावरणाला, आपल्या वसुंधरेला वाचवूयात, तिचं रक्षण करूयात। त्यासाठी ही प्रतिज्ञा आहे, आपण पाहू शकता, ही प्रतिज्ञा आपण सगळ्यांनी आचरणात आणूयात। आजपासूनच आपण कामाला लागूयात।
कोणताही एक दिवस वसुंधरा दिवस म्हणून साजरा न करता येणारा प्रत्येक दिवस हा आपण वसुंधरा दिन म्हणून साजरा करूयात आणि येणाऱ्या संकटांना आपण रोखूयात. मंडळी, आता पुढच्या गुरुवारी आपण पुन्हा भेटणार आहोत आपल्या कृषी दर्शन फोन इन लाईव्ह कार्यक्रमात आणि यासाठी आपला विषय असणार आहे, पुढच्या गुरुवारचा आपला विषय असणार आहे जापनीज क्वेल संगोपन, ग्रामीण भागात रोजगारांची संधी. आणि यामध्ये सहभागी असणार आहेत डॉक्टर नरेश बांगर, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, प्रादेशिक पशुसंवर्धन आयुक्तालय कार्यालय मुंबई. आणि मंडळी, या संदर्भात जर आपले काही प्रश्न असतील, या विषयासंदर्भात आपले काही प्रश्न असतील तर तुम्ही आम्हाला व्हॉट्सअप क्रमांकावरती हे प्रश्न पाठवा. त्यासाठी आमचा व्हॉट्सअप क्रमांक लिहा 9969023081 आणि ईमेलद्वारेही तुम्ही आम्हाला प्रश्न पाठवू शकता. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे ddmumbaikrisi@gmail.com. मंडळी, आजचा कार्यक्रम तुमचा पाहायचा राहिला असेल किंवा पुन्हा पाहायचा असेल तर तुम्ही आमच्या फेसबुक, यूट्यूब आणि ट्विटर या अकाउंट्सला भेट द्या. आमचा ट्विटर आयडी आहे DD सह्याद्री. सर, तुम्ही आज स्टुडिओमध्ये आलात, इतक्या छानरित्या आमच्या शेतकरी बांधवांना आणि दूरदर्शनच्या दर्शकांना मार्गदर्शन केलं. नक्कीच आम्ही सगळेजण पर्यावरणाचं आणि वसुंधरेचं रक्षण करू आणि येणाऱ्या संकटांना बद्दल आपले मनपूर्वक आभार आणि आपल्या भावी वाटचालीस दूरदर्शन परिवाराच्या वतीने मनपूर्वक शुभेच्छा. धन्यवाद.